सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. चहाच्या कपासोबत त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. चहाच्या कपासोबत त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. फ्रेंड्स, ती भांबावली. लग्न झालंय, मुलं मोठी आहेत, सगळं छान चाललंय म्हणाली. तो हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती पुढे म्हणाली, आणि कसं आहे, मला हे असं आवडतच नाही. मी बरी, माझं काम बरं, या असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे सवडच नाही. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. हो, तेच ते. इथे सगळ्यांची नजर असते, सगळ्यांनाच उचापती पडले आहेत, प्रमोशन तोंडावर आलंय, साध्या साध्या गोष्टींचेही काहूर माजतात. तो पोट धरून हसला आणि म्हणाला, अगं एवढ्याच साठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. एवढं बोलताना धाप लागलेली तिला. चहा थंडगारच, निवून गेलेला. अचानक डोळ्यात उष्ण उष्ण पाणी. खरं तर इतक्या वर्षात असं विचारलंच नव्हतं कोणी. त्यांनी शांतपणे खिशातून रुमाल बाहेर काढला आणि सहजतेने तिच्या समोर धरला. आता ती अजूनच फुंदली, अजूनच कोसळली, डोळ्यांच्या कडांनी मनसोक्त वाहिली. यावेळेस तो हसला नाही. यावेळेस तो हसला नाही. तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला, एवढ्याच साठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. बरोबर. खूप अंतर्मुख करणारी, नात्यांकडे स्वच्छ नजरेनं बघणारी, मित्र आणि मैत्रिणींच्या सुंदर हळूवार नात्याची भुरळ घालणारी कवयित्री शशी डंबारे यांची ही माझी आवडती कविता. कविता कुणाला आवडत नाही, आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी बालपणापासून कवितेशी आपलं नातं असतंच. आतापर्यंत कविता ऐकली नाही असं एकही माणूस शोधून सापडणार नाही. अगदी निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई या गाण्यापासून आपलं कवितेशी नातं जोडलं जातं. मग कविता ऐकत ऐकतच आपण मोठे होत जातो. कविता मग आपला लाडका प्रांतच होऊन जातो. प्रत्येक कवीचा बाजच वेगळा. अगदी बहिणाबहीण पासून मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, नायगावकर, ग्रेस, शांता शेळके, आताचे गुरु ठाकूर, किती कवींची नावं घ्यावीत. काही कविता उत्कट, उत्स्फूर्त, काही भाव कविता, काही निसर्गाच्या कविता, काही दाहक, काही कविता अगदी आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याच्या. आज अशीच रोजचं जगणंच शब्दात पकडणारी, थेट हृदयाला भिडणाऱ्या कविता लिहून त्याचं अत्यंत सुंदर पद्धतीने सादरीकरण करणारी आपल्या नागपूरची प्रसिद्ध दिलखुलास प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेली कवयित्री स्वातीताई सुरंगळीकर आज आपल्या कट्ट्यावर आमंत्रित आहेत. त्यामुळे आज आपला कट्टा काव्यात रंगणार आहे बरं का मीना. संसारी लोणचं या जगभर प्रसिद्ध झालेल्या आपल्या आवडत्या कवितेची स्वामिनी स्वातीताई. स्वातीताई, जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोहणे तुमचं मनापासून स्वागत करते. प्राध्यापक स्वाती सुरंगळीकर या MSc BEd आहेत. सुप्रसिद्ध कवयित्री आणि एकपात्री कलाकार आहेत. कवितांचे केवळ वाचन, पठण किंवा गायन न करता माफक देहबोली आणि वाचिक अभिनयातून त्या कविता सादर करण्याची त्यांची आगळी वेगळी शैली आहे. गेल्या 25 वर्षापासून देश विदेशात त्यांचे काव्य सादरीकरणाचे एकपात्री प्रयोग सुरू असतात. 2022 मध्ये पुण्याचा मानाचा बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार यांना प्राप्त झालाय. अरे वा. दिलखुलास या स्वरचित कवितांच्या सादरीकरणाच्या रंगतदार खुसखुशीत एकपात्री कार्यक्रमांचे 500च्या वर प्रयोग झाले. बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन, लॉस एंजिल्स, मराठी साहित्य संस्कृती संमेलन,
टोरंटो, वीर सावरकर संमेलन, सिडनी, गणेशोत्सव, एडिसन, न्यू जर्सी, मराठी संमेलन, दुबई तसेच बोस्टन शनिवार येथे त्यांचे काव्य सादरीकरण झालंय. इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ पोएट्री कृत्या 2011, अखिल भारतीय साहित्य संमेलन पुणे, यवतमाळ, विदर्भ साहित्य संमेलन, औंध साहित्य संमेलन, पुणे फेस्टिवल यातील कवी संमेलनात त्यांचा सन्माननीय सहभाग होता. त्यांचे एकूण 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. मनातल्या शब्दसरी, असं जगणं मोलाचं आणि सुखपारा. त्यांचा बकुळ हा जारोळी संग्रह खूप प्रसिद्ध आहे. काव्य वाचनाची प्रांजली ही सीडी, ध्वनिफीत तसेच दिलखुलास या एकपात्री कार्यक्रमाची DVD पण आहे. ETV मराठीच्या साहित्य दरबार कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. न्यू साऊंड रेडिओ लंडन, सिडनी रेडिओ, अमेरिकेतल्या एशियन रेडिओ व प्रसारण या इंटरनेट रेडिओ तसेच विविध आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या कविता प्रसारित झाल्या आहेत. बापरे, काय काय करता तुम्ही. आणि काही माई देशपांडे प्रतिष्ठानचा काव्य गौरव पुरस्कार, पद्मगंधा नागपूरचा काव्य पद्म व अभिव्यक्ती विदर्भीय लेखिका संस्था नागपूरचा लक्षवेधी कवयित्री सन्मान त्यांना प्राप्त झालाय. मुंबई दूरदर्शनच्या होळी स्पेशल कार्यक्रमात आणि UCN वर त्यांच्या मिश्किल कवितांचे सादरीकरण झाले आहे. स्वातीताई, तुमचा बायोडाटा पाहून बापरे मन थक्क होऊन गेला. पुनश्च तुमचं स्वागत. करायची गप्पांना सुरुवात. अगदी अगदी धन्यवाद गो. सगळं वाचायला नको, मला संकोच होतो. असं कसं. स्वातीताई, आज स्वाती सुरंगळीकर नुसती कवयित्रीच नाही तर वाचिक अभिनयातून अतिशय सुरेखरित्या कविता सादर करणारी असं तुमचं नाव जगभर झालंय स्वातीताई. पण कवितेची पहिली जाणीव, कवितेतून आपण काही लिहू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो, ही पहिली जाणीव तुम्हाला केव्हा झाली? शब्दांसोबत तुमचे सूर कसे जुळलेत? खरं ना, कविता माझ्या आयुष्यात खूपच उशिरा आली. अगं, शाळेतल्या कविता मला फार अवघड वाटायच्या आणि म्हणजे ऐकायला छान, त्याच्यातले प्रश्न वगैरे सोडवायला छान, मार्क मिळवायला बरं होतं. पण त्या आपल्याला जमतील असं काही कधीच वाटलं नाही, कारण की इतक्या छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध कविता. पण ना माझ्या वाचण्यात आली आपले वर्ध्याचे मोदा देशमुख आहेत ना, तर त्यांची कविता ऊन खिचडी साजूक तू वेगळं राहायचं आणि ते त्याच्यामध्ये छोटीशी गोष्ट आणि ते नाट्यछटेच्या अंगाने जाणारी ती कविता, ती मला फार भावली. अरे चा, कविता अशी पण असते. नंतर विमलताई लिमये पुण्याच्या, त्यांची कविता सगळ्यांनाच माहितीये, घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती, किती असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. तर ह्या 2 कवितांनी ना मला असं वाटलं की किती सुंदर विचार दिले त्याच्यामध्ये. आणि मोदा देशमुखांची कविता असं वाटलं की अरे हे तर नाट्यपूर्ण आहे सगळं आणि छान सादरीकरणाला वावे. मला लहानपणापासून नाटकाची म्हणजे हौशी नाट्य कलावंत मी आहे, तर त्याची मला पण ना खरी पहिली कविता मला सुचली ती माझ्या आजीमुळे. माझी आजी मला म्हणायची, मंगळे, माझं नाव मंगल कुलकर्णी, तर म्हणे, मंगळे बाईचा जन्म मोठा वाईट. तर मग मी तिला म्हटलं, नाही आजी असं काही नाही. तेव्हा तर मी लेक्चरर होते, स्कूटरनी छान जायत होते. मी तर मला असं वाटतं 74 सालची गोष्ट बघता, म्हणजे 50 वर्ष झाली. पेट्रोल ₹1.40 वगैरे होतं तेव्हा. मी अकोल्यात होते आणि तेव्हा आजी म्हणाली की फार वाईट. म्हटलं बघ आता बघ, मी कॉलेजमध्ये शिकवते, मी स्कूटरनी जाते, भाषण करायला जाते, कुठे वाईट आहे माझं लाईफ? तर म्हटलं असं काही नाही, बदल होत असतो, नंतर रात्री नंतर दिवस येत असतो. आणि हे तिथल्या तिथे संपलं खरं म्हणजे. पण जेव्हा मी ज्या दिवशी माझा 40वा वाढदिवस होता ना, त्या दिवशी मला आजीच्या आठवणीत ही कविता सुचली एकदम. तर ती त्याच पद्धतीने आणि ओवीच्या थाटात मी 2च कडवी त्याची सांगते. आणि त्याच्यामध्ये ती म्हणली की एकच जन्म मिळतो, मग त्याचं सार्थक करावं, मग असं करावं. ते सगळं माझ्या मनात होतं. आणि मग त्याची छोटीशी कविता अशी की मिळे पूर्व पुण्याने एक जन्म माणसाचा, सत्कर्माचे बीज पेर वाढे वृक्ष देवत्वाचा, आयुष्यात संकटांची मना करू नको खंत, काम क्रोध मोहा सोडा सांगती रे सारे संत, अर बाईचा जन्म
आहे सोसण्याच्या साठी, धीर धर माझ्या मना, आहे दिस राती पाठी, आहे दिस राती पाठी. क्या बात आहे, सुंदर कविता. अशी ही पहिली कविता. किती छान. खूपच छान. स्वातीताई, नाटक, लेखन, कथा, कादंबरी या माध्यमांपेक्षा कवितेतच का रमावं असं वाटलं तुम्हाला? बरी वेळ. खरं ना, माझं नाव स्वाती, हो की नाही. मला शब्दांचे मोती वेचायला मला आवडतं आणि त्या मोत्यांची माळ गुंफणं म्हणजे कविता करणं हा माझा आवडता छंद आहे. मला शब्दातून व्यक्त व्हायला आवडतं आणि अभिव्यक्तीसाठी मला कविता जास्त जवळची वाटते अगं. कारण ना, कमी जागेत, कमी वेळात, कमी शब्दात आपण बरंच काही अगदी नेमकेपणानं सांगू शकतो. आणि तसंच म्हणजे गागर में सागर म्हणतो ना, छोट्याशा एक अगदी अगदी अल्पाक्षरी कविता सांगते. तिचं शीर्षक आहे धर्मनिरपेक्षता. तर त्याच्यात ती एवढीशीच कविता आहे की धर्मनिरपेक्षता नारळाच्या बनासारखी असायला काय हरकत आहे. इथे प्रत्येक झाड स्वतःच्या मुळाशी इमान राखतं. इथे प्रत्येक झाड स्वतःच्या मुळाशी इमान राखतं आणि वरच्या फांद्या मात्र एकमेकीत मिसळून खालून जाणाऱ्या कुठल्याही धर्माच्या वाटसरूला समान छाया देतात. एवढीशी ही कविता आहे. ही खरं म्हणजे याच्यावर निबंध होऊ शकतो, याच्यावर कथा होऊ शकते, कादंबरी पण वेगवेगळ्या स्टेट्स मधले तर कुटुंब घेतली तर असं. तर अशासारखं ते आहे. तर थोडक्यात जास्त सांगता येतं. आता खाजगीमध्ये तुला सांगते की मी आळशी आहे. कारण की मोठं असं खूप कादंबऱ्या आणि मोठं कविता, दीर्घ कथा असं काही लिहायचं म्हटलं ना तर त्याला अभ्यास लागतो अगं. आणि ते काही इतकी काय मी इझी गोईंग म्हणतात ना तशी आहे. फार काही मेहनत करायला मला आवडत नाही आणि अल्पसंतुष्ट आहे म्हटलं तरी चालेल. पण ना, याचा दुसरा भाग मला सांगायला आवडेल की कविताच का. तर कवितानं मला असं वाटतं की 3-4 प्रकारांनी पोचवता येते. कविता जर वाचून दाखवली तर ते काव्य वाचन, कविता पाठ करून सांगितली तर ते काव्य पठण, आणि कविता गाऊन दाखवली तर काव्य गायन. आणि चौथा एक प्रकार आहे जो मला जास्त आवडतो, तो म्हणजे काव्य सादरीकरण. तर सादरीकरण म्हणजे थोडीशी देहबोली आणि थोडासा वाचिक अभिनय याची जर जोड दिली ना तर कविता जास्त चांगल्या तऱ्हेने पोचते. तर आता छोटस उदाहरण सांगते. एक मायलेकींचा संवाद आहे, सपान नावाची गोष्ट आहे. फक्त थोडासा भाग सांगते त्यातला की पोटे उठ पसरली महाराणी, सूर्यकंदीचा वरी आला, आता ये डोळं झोपते का कुणी, कशी हो माय तू, मी सपान पाळत होतो आणि खूप सारं शिकून शान सायडीन झालो होतो. आता हीच कविता जर मी अशी वाचली की अव पोटे उठ पसरली महाराणी, सूर्यकंदीचा वरी आला, ये डोळा झोपते का कोणी, कशी हो माय तू, मी सपान पाळत होतो, असं जर मी वाचलं तर ती अगदी सपाट जाते आणि ती थेट पोचत नाही. तर म्हणजे सादरीकरणाचा उद्देशच हा की रसिकांच्या मनाचा रंगमंच करायचा आणि त्याच्यावर जर ती कविता घडली तर ती थेट पोचते. आणि म्हणून मला जर म्हटलं ना नाटकाचं थोडं वेळ, जसं मला वाटतं की आपण कवितांना सुरांची जोड देतो, हो की नाही, आणि त्याचं गाणं होतं. तर तसंच जर ज्या संवाद प्रधान कविता आहेत अशा असतील, नाट्य प्रधान अशा कविता असतील, तर त्यांना जर आपण थोडीशी देहबोली आणि थोडासा वाचिक अभिनय याची जर जोड दिली तर ती नक्कीच जास्त चांगल्या तऱ्हेने पोहोचेल. तर मात्र इथे भान एवढंच ठेवायला हवं की सादरीकरण मिठाईतच हवं, नाहीतर ती खूप लाऊड होते कविता आणि त्याचं कविता पण कमी होतं. तर म्हणून आणि मी चौथ्या प्रकाराने मग मी कार्यक्रम सादर करायला लागले आणि ते लोकांना बरं वाटायला लागलं. म्हणून कविता असं आणखी असं मला वाटतं की कवितेच्या आरशातच जीवनाचे प्रतिबिंब, कवितेच्या आरशातच जीवनाचे प्रतिबिंब, कधी सुखाचा कधी दुःखाचा उन्हाळा, कधी सुख ओले चिंब, मनातल्या दुःखावर घाली कविता फुंकर, मनातल्या दुःखावर घाली कविता फुंकर, कविता सांगे माणसाला आहे जग हे सुंदर, आहे जग हे सुंदर, म्हणून कविता. स्वाती, ते आता परिचयात मीनाने सांगितल्याप्रमाणे देश विदेशात तुमचं काव्य सादरीकरण, त्याचे अनेक कार्यक्रम होत असतात. जगभरात पोहोचलेलं तुमचं संसारी लोणचं आम्हाला आता ऐकायला आवडेल. अरे बापरे. खरं सांगू का, प्रत्येक कवितानं आपलं नशीब घेऊन येते बरं का.
आणि ही जी कविता आहे ती खरंच खूप म्हणजे माझ्या इतर कवितांपेक्षा खूप जास्त जगभरातल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि इथे नागपुरामध्ये तर ती माझ्या हातोहात डायरीतनच ती इकडे तिकडे गेली आणि प्रत्येक रुखवतात वगैरे तेव्हा ठेवलं. 20-22 वर्ष झाली ही कविता लिहून. मी पुण्यात गेले तर तेव्हा मी सकाळमध्ये ही कविता, जूनचे दिवस होते, सकाळमध्ये ही कविता मी मैत्रीण सदरासाठी द्यावी असं मला वाटत होतं. ते म्हणलं नाही हो, आमचं ते मैत्रीण सदर आहे ना सकाळचं ते गद्य आहे, आम्ही त्याच्यात कविता वगैरे छापत नसतो. म्हटलं हो, लोणच्याचे दिवस आहेत, असं लोणचं घातल्या गेलं तर आमच्याकडे येण्याची गरज उरणार नाही असं एक मानसोपचार तज्ञ म्हणालेत. आता माझ्या डायरीत ही कविता सुरक्षित आहे, मी तुमच्याकडे हा कागद ठेवते, तुम्हाला योग्य वाटलं तर ठेवा किंवा तो जाऊ द्या, माझ्याजवळ माझी कविता सुरक्षित आहे. आणि मग त्यांनी अपवाद म्हणून सकाळनी ही कविता छापली. आणि अगं त्या इंटरनेट त्यांचा पेपर किंवा जे त्याच्यातनं ती इतक्या ठिकाणी पोहोचली की मला अजिबात कल्पना नाही. जेव्हा 10 वर्षानंतर मी इकडे तिकडे गेले, कॅनडा म्हणा किंवा ऑस्ट्रेलियाला म्हणा किंवा अमेरिकेत, तेव्हा मला ते म्हणे आम्हाला कधीचीच माहितीये तुमची कविता. म्हटलं कशी? तर म्हणजे सकाळमधून. पण अगं ही लोक काय करतात, कविता खूप फिरते पण निनावी फिरते न, मोठा प्रॉब्लेम आहे. काय त्रास होतो लोकांना माहिती नाही, पण ती तशी असो. मी ती कविता मी अमेरिकेत सांगितली तेव्हा ICC असतं इंडिया कम्युनिटी सेंटर, तिथे वेगवेगळ्या स्टेट्स मधले आपलीच भारतीय लोक येत असतात. प्रत्येकाला आपल्या लोणच्याचा फार काही अभिमान नसतो. पण जेव्हा मी तिथे ही इंग्लिश मराठी हिंदी करत जी कविता सांगितली ना, तर त्या म्हणल्या की व्हॉट अ थॉट, आता तुम्ही अभी अब जाइए और इसको हिंदी बनाइए और हम इसको जेरॉक्स करेंगे और हमारी बहू बेटियों को देंगे. असो, कविता अशी आहे. संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात, संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात, नंतर कुरकुरत का होईना हळूहळू मुरतात. लोणच्याचे वैशिष्ट्य ते बाजारात मिळत नाही हो, कुटुंबानी मिळून ते घालायचं असतं, त्याशिवाय जगण्याला चवच येत नाही. रेसिपी अगदी सोपी आहे, ऐकायला. रेसिपी अशी की कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी, कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी स्वतःच्या हाताने, कशाला उगाच लोणच्याची चव घालवावी. जिभेनं तिखटपणा आवरला तर त्याचा बराच फायदा होतो. लोणच्याचा अनावश्यक झणझणीतपणा त्यानं जरा कमी होतो. मीपणाची मोहरी जास्त झाली ना तर लोणचे खार कोरडा होतो आणि इतरांच्या आपुलकीचा रस त्यात उगाच शोषला जातो. रागाचा उग्रहिंग तसा तितका बाधत नाही आणि राग लवकर शांत झाला तर लोणच्याची चवही बिघडत नाही. प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते आणि विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते. समृद्धीचं तेल असलं ना तर काळजीचं कारण नसतं, समृद्धीचं तेल असलं तर काळजीचं कारण नसतं. त्या थराखाली संसारी लोणचं बरचसं सुरक्षित असतं. आणि शेवटी असं, संसारी लोणचं नासू नये म्हणून फार फार जपावं लागतं, संसारी लोणचं नासू नये म्हणून फार जपावं लागतं. सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण जरा जास्त ठेवावं लागतं, जरा जास्त ठेवावं लागतं. अप्रतिम. आणि खरंच अंतर्मुख करणारी पण आहे ना शेवट. खूपच छान, खूपच छान. स्वातीताई, कवितेच्या निर्मितीची नेमकी काही प्रक्रिया असते का आणि कशी सुचते कविता? अगं बाई, तू खूप नेमका प्रश्न विचारलायस, पण नेमकं उत्तर नाही का देता येत. फार अवघड आहे या प्रश्नाचं उत्तर देणं. आणि खरं सांगते की मला ना त्याचा कर्तेपणा घ्यायला जरा संकोच होतं किंवा नको वाटतं की त्याचं क्रेडिट घ्यायला की मला सुचली कविता. असं होत नाही अगं. 40 वर्षापर्यंत ती मीच होते, तशीच बाराखडी होती, तसेच शब्द होते, पण कुठे सुचली कविता? जेव्हा वरून काहीतरी झालं तेव्हा ती सुचते. आणि म्हणून मला असं वाटतं की मी म्हणजे देवाला म्हणते की करत्या करवित्या परमेश्वरा ऋणी आहे मी तुझी, करत्या करवित्या परमेश्वरा ऋणी आहे मी तुझी, काही कविता गुंफण्याला निवड तू केलीस माझी. तर माझं सगळं क्रेडिट मला सुचले असं म्हणण्यापेक्षा मी म्हणते की देवाने सुचवलं किंवा सरस्वतीने सुचवलं असं जे म्हणता येईल तर तसं. पण त्याचा प्रसंग सांगू शकते. म्हणजे गंमत अशी की
मी असं शुद्ध लेखनाचं वही बघत होते, नुसतीच अशी रिकामी. त्याच्यामध्ये आकार, उकार, वेलांटी, इकार, रफार, अनुस्वार असं असतं की नाही काहीतरी. आणि अगं गंमत अशी की त्या सगळ्याच्या चिन्हांमध्ये मला माणसांचे स्वभावच दिसायला लागले. आणि मग मी तसं लिहिलं. लिपी म्हणून कविता आहे ती छोटीशी, त्याच्यातलं थोडंसं सांगते की काही माणसं स्वरांसारखी अ, आ, इ, उ, काही माणसं स्वरांसारखी सर्वांमध्ये मिसळणारी, काही माणसं व्यंजनांसारखी स्वतःचं वेगळेपण जपणारी, काही माणसं कानासारखी आपल्या बाजूला असणारी, काही माणसं मात्रेसारखी की जीवनस्तर आपला उंच परोपकार करून जीवनस्तर उंचवणारी, काही माणसं वेलांटीसारखी डोक्यावर चढून बसणारी, काही माणसं उकारासारखी सतत वाकड्यात शिरणारी, टोचून बोलण्यात धन्यता मांडणारी, काही माणसं रफारासारखी सतत गुरमीत वावरणारी, आणि शेवटी मी असं लिहिलं की काही माणसं अनुस्वारासारखी टिळ्याचं पावित्र्य जपणारी आणि स्वतःच्या अस्तित्वाने इतर परिसरात मांगल्य पसरवणारी. म्हणून म्हटलं की कशावरनं सुचेल असं काही नाही. आम्ही अलास्का क्रूजवर गेलो होतो, तर तेव्हा आमच्या बाजूला, आपल्या बाजूला कोण येईल असं काही माहिती नसतं. माझ्या ब्राझीलचे एक जोडपं आणि त्यांचा मुलगा, इतका तो डबो 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 तो चेंडू खेळत होता. तर त्याची आई खूप कंटाळली त्याच्या ह्याला आणि त्याला शांत बस वगैरे म्हणत होती, आणि आम्ही तसं थोडं गप्पा मारत होतो. तर दिस म्हणजे बॉल इज अ लाईफ टू हिम. तर त्याला अगदी सर्वस्व आहे त्याच्या जीवनाचं, एवढूसा पोरगा, पण त्याला ते फुटबॉलपटू व्हायचं, ब्राझीलमध्ये तेच ना. तर तेव्हा मला एकदम असं वाटलं की आपलं हे जीवन म्हणजे आपल्याला दिलेला एक चेंडू आहे देवाने. आणि मग मी म्हटलं आवर लाईफ इज ऑल्सो अ बॉल गिव्हन बाय गॉड. ती म्हणजे हाऊ पोएटिक, हाऊ पोएटिक. आणि मग रूमवर गेले आणि नंतर मला असं वाटलं की प्रत्येकाच्या हाती येतो आयुष्याचा चेंडू, आणि त्याच्यावरच्या ताब्यासाठी मन आणि बुद्धी लागती भांडू. मन म्हणतो चेंडूला मी जीवा पलीकडे जपणार, त्या जगाच्या घाणेरड्या मैदानावर खेळून नाही मिळवणार. बुद्धी म्हणते चेंडू हा खेळण्यासाठी असतो, थोडासा मळला थोडासा झिजला काय फरक पडतो. आणि मग शेवटी असं म्हटलंय की ह्या चेंडू जो मिळालाय ना त्याच्या टप्प्यात टप्प्यात आनंद भरलेला, आणि त्याचा टप्प्यात टप्प्यात आपण आनंद घेतला पाहिजे. आपण आपल्या आयुष्याशी चांगले प्रयोग केले पाहिजे, तिकडे तिकडे हिंडलं पाहिजे, देश विदेशात गेलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे, सगळं छान भरभरून जगलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त झालं तर काय हरकत आहे. आणि मग शेवटी असं की हा चेंडू, आयुष्याचा चेंडू वापरून वापरून झिजला ना तर उपयोगितेचं समाधान आहे, पण तो ठेवून ठेवून कुजला तर मिळूनही न मिळालं सुखाचं. तर म्हणून कशावरनं सुचेल असं नाही. आणि माझ्या बाबांचं एक वाक्य आहे की काय मटकते जीवाला ते सोन्या मोत्याचे दागिने घालून जरा गुणांचे दागिने घाल. त्यांच्या एका वाक्यावरनं सुचलेली कविता आता मी सांगते की तुझ्या आपण बोलताना म्हणाल होते की सुंदर व्हायचंय मला, तुमची दागिन्यांची कविता सांगा असं तू बोलताना म्हणली. तर मी लहानपणापासून नटुरडी आहे अशी. मला हातात कानात असं गळ्यात घालायला मनापासून आवडतं. आणि माझ्या बाबांना आई वगैरे साधे लोक आणि स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले, त्यांना फार वैषम्य वाटत अशी नटुरडी मुलगी आपल्याला कशी झाली. बाबांना दागिने आवडायचे नाही म्हणून माझी आई घालायची नाही अगं. तेव्हाच्या बायका फार फार नवऱ्याचं ऐकायच्या. तर आणि आई मलाच तिची वज्र टीक मोहनमाळ वगैरे द्यायची आणि मग मी मटकत असे. बाबा म्हणले जरा गुणांचे दागिने घाल. मी शाळेत होते अगं आणि बाबा असलं काय काय भारी भारी बोलले. मी म्हटलं गुणांचे दागिने करायला टाकले. परत काही बाबांनी विचारलं नाही, आणि विचारलं असतं तर मी म्हणले असतं मिळायचे, आणि परत विचारलं असतं ना तर मी म्हणाले असते की मी घातलेत गुणांचे दागिने पण तुम्हाला दिसत नाहीत. कारण की ज्या वेळेच्या वडिलांना आपल्या मुलांशी गोड बोलणं, त्यांचं कौतुक करणं हे बिलो डिग्निटीच वाटायचं. तर त्याच्यामुळे हा प्रसंग मात्र खूप वर्ष राहिला. आणि जेव्हा आम्ही दिल्लीत गेलो, भरपूर एकटेपणा वगैरे, तर तेव्हा हा प्रसंग आठवला आणि त्याची कविता झाली की सुंदर व्हायचंय मला. कविता अशी आहे की लग्न सराई जवळ आली तशी मला दागिन्यांची आठवण झाली. मी लॉकरची किल्ली शोधली आणि दागिन्यांची पेटी घरी आणली, पण अहो चोरांच्या भीतीने मला झोपच येईन अशी झाली. काळजीनं माझी चर्या उतरली आणि न जागरणाने तब्येत खराब झाली. दागिन्यांची चमक तशीच होती, माझ्या चेहऱ्यावर रंगत नव्हती. म्हणजे सुंदर दिसण्याचा उपाय साधा आणि परिणाम उलटा. केवढी विसंगती होती. सोन्याचे हे दागिने मला सुंदर करीतच नव्हते आणि पैशापरी पैसा जाऊन हाती काही लागत नव्हते. मग मी देवाकडे धाव घेतली. म्हणाला देवा तू मला यातून सोडव, तू माझं सोनार हो आणि माझे दैवी दागिने घडव.
आता देवाला मी ऑर्डर देते बरं का, काय काय घडवायचं माझ्यासाठी, पण मी देवाला असे दागिने मागणार आहे की ते सगळ्यांना खुलतील. स्त्री पुरुष, या देशातला त्या देशातला, काळा गोरा लहान मोठा, सगळ्यांना सूट होतील, सगळ्यांना छान दिसतील असे दागिने मी देवाला मागते. ते असं की चेहऱ्यासाठी माझ्या घडो सुहास्याचा दागिना, कुणाच्याही चेहऱ्यावर तो खुलतो. चेहऱ्यासाठी माझ्या घडो सुहास्याचा दागिना, मुखावर माझ्या कधी न उमटो मनातली विवंचना. कानांसाठी माझ्या घडो असे तो सुंदर जुबे, माघारीही माझ्याबद्दल चांगलेच ऐकू येऊ दे. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्त जनांचे हात, काय करायचं आता मला चंद्रहार आणि पोहेहार. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची, पण आता वेळ आलीये ती दानतीनं खुलण्याची. वेळोवेळी सजली माझी मेखला, कमरपट्टा यांनी कंबर, पण आता तिची खरी शोभा ताठ आहे तोवर. देवा जोडवी चांगली जड घडव, जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. आणि सांग देव सोनारा, हे सारे दागिने तू केव्हा देशील. अगं आता देव झाला ना तरी सोनारच तो कुठल्या वेळेवर द्यायला. देव सोनारानं माझी मागणी शांतपणे नोंदवून घेतली, म्हणाले बाई हे दागिने जरा वेळ लागेल. तर मी म्हटलं की का, अहो हे दागिने तयार नसतात. सर्व शक्तिमान देव आणि दागिने काय तयार नसतात. पण देवाची डिफिकल्टी आहे. देव म्हणतो अहो हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणीच नसते. लोक पैसे मागतात, संपत्ती मागतात, गुणांचे दागिने नाही मागत कोणी. हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणी नसते. पण देव म्हणतो की पण ते घडवेपर्यंत घेणाऱ्याच्या पैशाची नव्हे हो, मनाची श्रीमंती वाढावी एवढी माफक अपेक्षा असते. आणि शेवटी देव सोनार म्हणतो बाई घडणाऱ्याची काळजीच नको, घडणाऱ्याची काळजी नको, आम्ही ती घेतच नाही. असे दैवी दुर्मिळ दागिने घडवत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही, यासारखा दुसरा आनंद नाही. क्या बात आहे. मला तुमची पहिली कविता नव्हती ना, ही पहिली कविता नाहीये नाही, मगाशी ऐकवली ना पहिली कविता. हो पहिली कविता पहिली मी ते ओवीची, ती सगळ्यात पहिली. ही नंतरची आहे. म्हणजे नंतर जेव्हा दिल्लीत बदली वगैरे झाली आणि मग तिथे सुचली आहे. अगदी एकटेपणात प्रसंग लहानपणचा आहे पण त्याची कविता नंतर झाली. पण ते वडिलांनी म्हटलेलं ते डोक्यात कुठेतरी राहून गेलं ना, तर त्याच्यावर राहून गेलं की खरंच आहे. असं एकटेपणा आला, सारख्या बदल्या झाल्या की मला ते दिल्लीमध्ये बाबीजी बायसाब तरी जरा आपण नागपुरी लोकांना हिंदीची सवय, पण तरी सुद्धा जरा बोर होतो. म्हणून मी म्हटलं की जरा आपण काहीतरी नीट बोलावं आणि डायरीत लिहावं आपल्याला जे काय वाटतं. मग म्हटलं की व्यवस्थित लिहावं. आणि नंतर मला कळलं की अगं बाई त्याच्या कविताच झाल्या जे मी डायरीत लिहिलं त्याच्या. तिथे देश विदेशात विशेषतः परदेशात कार्यक्रम करताना वेगळ्या कविता तिथल्या कल्चरला साजेशार असता का तुम्ही? म्हणजे खरं सांगू का, तिथली लोकांना ना आपल्या इकडचंच वातावरणातल्या कविता ऐकायची हौस असते. पण ना एक 2 ठिकाणी मी 1-2 कविता लिहिल्या, ज्याच्या मागच्या 2-3 वर्षापूर्वी मी ऑस्ट्रेलियाला गेले. सिडनीमध्ये ना वीर सावरकर संमेलन होतं आणि त्याच्यासाठी एक छोटीशी, मला असं वाटलं की त्या कोठडीला काय बरं वाटलं असेल, सावरकर जेव्हा कोठडीत आले त्या कोठडीला काय वाटलं असेल, म्हणून तिथे सादर करण्यासाठी मी छोटीशी कविता लिहिली होती की अंदमानाची काल कोठरी, बिन चेहऱ्याची कोण कोठली, सुखावले आणि शहारले ही देवच आला मन गाभारी, दिव्य स्पंदने विचार लहरी भरून राहिल्या हृदय मंदिरी. आणि शेवटी तिच्या भिंतीवर लिहिलं ना सगळं, कमला काव्य लिहिलं सावरकरांनी. आणि तिला मग वाटलं की मी काय आता साधी नाही की, मी काही कोठडी नाहीये माझ्या. शेवटी म्हणते की कोरिली देवे अमृतवाणी, कोरिली देवे अक्षरलेणी, असं अमृतवाणी किंवा अक्षरलेणी. आणि अद्वितीय ते काव्य शिल्प मी आता कोठडी नाहीये, मी अद्वितीय असं काव्य शिल्प झालीये. तर असं त्या निमित्ताने लिहिला गेली. पण एक तुला माहितीये की अमेरिकेमध्ये BMM कन्व्हेन्शन असतं, तर बुरहान महाराष्ट्र मंडळाचं कन्व्हेन्शन. आणि ज्या 51 स्टेट्स आहेत तिथले सगळे महाराष्ट्र मंडळाचे लोक तिथे अगदी भक्तिभावानं वारीला यावं ना तसे ते येतात. आणि तिथे बरेच कार्यक्रम असतात, भरगच्च कार्यक्रम असतात म्हणजे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तिथेच कविता सादर करण्याची मला संधी मिळाली. तिथे 100+ प्रोग्राम्स आले होते, त्याचे पायलट प्रोग्राम्स असे. तर माझा कॅनडामध्ये माझा गायक भाऊ आहे, अत्यंत नंदू आत्रीस, छान गातो.
तर त्याच्या मनात कल्पना आली की मी तर गातो आणि तू पण तुझ्या कवितांचे करते, आपण असं करूया, कविता म्हणजे तुझ्या कविता आणि त्याला अनुषंगून माझी गाणी, गाजलेली गाणी, आपण असा कार्यक्रम करूया, तू नाव दे. म्हटलं आपण असं म्हणूया त्याला शब्द सुरांच्या हिंदोळ्यावर. आणि आम्ही तो कार्यक्रम तिथे छोटासा पाठवला. तर त्यांना ती कविता सादर करण्याची पद्धत फार आवडली आणि त्यांनी 100 याच्यातनं 12 जे निवडल्या गेले कार्यक्रम, त्यात हा कार्यक्रम होता शब्द सुरांच्या. त्याच्यासाठी लिहिलेली कविता मी सांगते की माझ्या ओळखीच्या आहेत की त्यांना सगळं विदेशी आवडतं बरं का, त्यांना काही आवडत नाही. त्या अशा काकू आहेत त्यांची. तर अमेरिकेहून अनंता ऍनाला घेऊन आला, अमेरिकेहून अनंता ऍनाला घेऊन आला आणि विमानतळावरच त्या ऍनाने आम्हाला वाकून नमस्कार केला. घरी येऊन म्हणाली, सकाळी उठून म्हणाली, आई गिव्ह मी व्हाईट पावडर. आता मी दिली हातावर ठेवून कोलगेट टूथ पावडर. ती म्हणली नो नो, आय वॉन्ट टू पुट अ रंगोली टू वेलकम सनगॉड. बाई म्हणतात, अगो बाई हिला भारतीय संस्कृती बाधली. ओ माय गॉड, सासूबाई कंटाळले. तर तसे ती म्हणाली, श्रावणात हिनं भक्तिभावानं उपास तापास केले. श्रावणात ऍनानं भक्तिभावानं उपास तापास केले आणि म्हणाली, अनायसे माझे डायटिंग पण झाले. श्रावणात ह्याची भाद्रपदात एलिफंट गॉडवर, गणपतीवर भाद्रपदात एलिफंट गॉडवर हिची भक्ती जडली आणि सुख करता दुःख करता हिने तोंडपाठ केली. आपण अजून घोटाळतो की काय आधी काय नंतर, रत्नखचित केव्हा, लंबोदर केव्हा, पण तिनं तोंडपाठ केली. आणि दसऱ्याला म्हणाली आपण सीमोल्लंघन करू. दसऱ्याला म्हणाली आपण सीमोल्लंघन करू आणि जाती धर्म देश यांच्या सीमारेषां पलीकडे जाऊ. दिवाळीत अनंताला म्हणाली मी तुला सेंटेड सॉइल लावते. उठणं सेंटेड सॉइल. म्हणाली मी तुला सेंटेड सॉइल लावते. चिडून अनंत म्हणाले, ए बाई काय तू माझा मूड स्पॉइल करते. आणि ना थंडीत सासू सासऱ्यांचं औषध पाणी हिनं मनापासून केलं आणि वर म्हणाली आमच्या बायबलमध्ये येशूने हेच सांगितलं. संक्रांतीला म्हणाली मी नऊवार नेसते, आपण हळदी कुंकू करू. तर सासूबाई म्हणल्या, अगं ती प्रथा आता मी सोडलीये, तू तर पुन्हा बाई सोडू नको करू. फाल्गुनात हिनं सोसायटीतल्या कचऱ्याची होळी केली आणि रंगपंचमीच्या रंगात मनसोक्त रंगली. पाडव्याला हिनं गुढी मनापासून नटवली आणि आमची संस्कृती आम्हाला नव्यानं भेटवली. खरं म्हणजे ना इथे माझी कविता संपली होती, पण नंतर मला विचार आला की आपण तसं केलं, सणवार केले, तसे पेहराव केले, तसं खाल्लं पिल्लं, झालं का संस्कृतीचं जतन? त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. नंतर मी असं लिहिलं, पण कर्मकांड, सणवार, खाण्यापिण्याच्या, नेसण्याच्या पद्धती यात का कधी बंदिस्त असते कुठलीही संस्कृती? इतिहास भौगोलिक परिस्थिती ठरवतात जगण्याच्या पद्धती आणि म्हणून आपल्याला जगभरात दिसतात निरनिराळ्या चालीरीती. कर्मकांड सणवार समजून उमजून पाळायचे आणि सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने जगायचे. काळाप्रमाणे संस्कृती प्रवाही ठेवायची, जुनं सांभाळत नवीन स्वीकारत माणुसकी जपायची. आणि शेवटी असं, मानवतेसहित कृती तीच खरी संस्कृती आणि आपलं जगणं श्रीमंत करते ही संस्कृती. खरंच तिथे नंतर मग सगळ्यांना ही कविता बरीच आवडली. आणि म्हणजे इतका दुर्मिळ योग होता तो. खरं मी तिथे जाऊन कविता करणं सांगणं असं अशक्यच होतं, पण योग असला की ना तसं होत जातं. कविता आहे अनुरूप होती अगदी. खरंच आता असं झालंय ना की त्यांना आपल्या संस्कृतीचं वेड लागलं ना, आपण सोडत चाललो आणि ते धरत चालले. आपल्याला पाश्चात्तीकरणाचं लागलंय. स्वातीताई, तुम्हाला पुण्याचा मानाचा बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार मिळाला. विदर्भातल्या तुम्ही असून सुद्धा ही खरंतरच आपल्या सगळ्या नागपूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार स्वीकारताना काय भावना होत्या ताई तुमच्या? आता मी खरं सांगते, सुखचकित झाले. प्लीजंट सरप्राईज म्हणतात ना, ती अगदी सुखचकित झाली. मला कुठल्याही अगदी रिमोट सुद्धा कधी वाटलं नाही की आपल्याला काही पुरस्कार, कारण की मी स्वतःला ना किंचित कवयित्री मानते, कारण की मला ते खूप शास्त्रोक्त नाही ग कविता येत, फारच साध्या सोप्या आणि साधे अलंकारिक शब्द नाहीत माझ्याजवळ. तो मला असं फारसं कधीच वाटलं नाही की आपली कोणीतरी दखल घेईल.
कारण की त्याच्याबद्दल काय होईल. मी 25-30 वर्षापासून हा कविता सांगते आहे आणि आतापर्यंत 500 प्रयोग झालेले आहेत. आणि पहिला नागपुरात केला, 500वा नागपुरात, आणि 250वा जो होता तो पुण्यात केला. म्हणजे माझ्या सगळ्या कार्यक्रमांपैकी बरेच कार्यक्रम पुण्यात झाले, की पुण्याला फार कवितेचं वेळ ना. म्हणजे कुणी जर झेरॉक्स करायला गेलं तर तो झेरॉक्स वाला सुद्धा, मी 2 कॉपी सांगितल्या तर त्या माझी मैत्रीण गेली, ती म्हणली 2 कॉपीज द्या, तर तो म्हणाला त्यांनी 3 काढल्या. अहो मी 3 नाही सांगितलं, तर म्हणे अहो मी ही माझ्यासाठी, मला आवडली ही कविता. असं व्हायचं पुष्कळदा. तर म्हणजे मला असं वाटलं की ज्याच्यात मला न्यूनगंड होता, अगं ह्या साध्या सोप्या आपल्या फारच साधारण कविता आहेत, काय ती साधं सोपं. तर त्या शब्दांचा सन्मान झाला असं मला वाटलं की या पुरस्कारामुळे, की आपण आपलं कविता सांगत जातो आणि आपले कार्यक्रम करत जातो. आणि खरं ना, माउथ पब्लिसिटी, तू कधी माझ्या असं, आपण तर नागपुरी लोक तर आपण ऍडव्हर्टिजमेंट मध्ये खूपच कमी पडतो, अशा जाहिराती वगैरे वगैरे नाहीच. पण तरी सुद्धा खरं म्हणजे कविताचा कार्यक्रम करायला हिंमत लागते आणि कवितेचा कार्यक्रम ठेवायला धाडस लागते. पुष्कळशा संस्था, म्हणजे तुम्ही आज कवयित्रीला बोलवले याच्यासाठी, मुलाखतीसाठी, पण कवितेचा कार्यक्रम ठेवायला सहजपणे तयार होत नाहीत लोक ना. कारण की नाही हो, कोणाला आवडत नाही, कोणी असं नाही तसं नाही, असं होत जातं. पण तरी सुद्धा 500 कार्यक्रम झाले. म्हणून ना मला योजकांची आठवण झाली की ह्या योजक दुर्लभ असतो अगं. म्हणजे कलाकार एका ठिकाणी, रसिक एका ठिकाणी, पण त्यांना एकत्र आणणारा योजक तुमच्यासारखा म्हणजे असा दुर्लभ असतो. तर त्या सगळ्या योजकांची मला आठवण झाली की त्यांना खूप मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटले. आणि जे एकपात्री कलाकार परिषद आहे त्याचे अध्यक्ष जे होते ना, तर ते मला म्हणायचे, स्वाती तुझा एकपात्री कार्यक्रम कठीण आहे जास्त. आम्ही काय करतो, लोकांचा जे लेखक असतात नाटकातले उतारे म्हणतो, कथाकारांच्या कथा घेतो आणि आम्ही कार्यक्रम करतो, पण तू तुझ्याच कवितांचा आणि एकपात्री कार्यक्रम करते. कविता करणं आणि कविता सांगणं या 2 भिन्न कला आहेत, पण त्यांचा सुरेख संगम तुझ्याकडे झालेला आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते मला बरेचदा बोलवायचे, याच्यामध्ये त्यांचे महोत्सव वगैरे व्हायचे. तर ज्यांनी म्हणजे ते सदानंद चांदेकर, बंडा जोशी बघ, ते खूप प्रसिद्ध आहेत, ते मकरंद टिल्लू, या सगळ्यांनी, दीपक रेगे, या सगळ्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. आणि आपल्या शुभांगीताई बडबडे, त्यांची सुद्धा मला खूप आठवण झाली की पहिलं पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी केलं आणि 25 वर्षानंतर पुन्हा माझा सत्कार पण केला बालगंधर्व मिळाल्याबद्दल. तर ह्या सगळ्यांची मला खूप आठवण आली. आणि सगळ्यात शेवटी विसरायला नको, माझी फॅमिली. अगं मिस्टरांचा इतका काही सपोर्ट आहे कवितांसाठी. ते म्हणाले तुझा कार्यक्रम कुठेही ठरवू दे, मी तुला घेऊन जाईन. खरंच अगदी न्यू जर्सी, न्यूयॉर्क, कॅनडा, अगदी ऑस्ट्रेलिया, तिकडे सगळीकडे आम्ही गेलो, कार्यक्रम करून आलो. मुलं सुद्धा पुष्कळ म्हणतात, आई आम्हाला खूप छान वाटतं की आमचे मित्र म्हणतात तुझ्या आईची कविता आली बरं का, तुझ्या आईची दिसते बरं का. मग त्यांचे आई वडील त्यांना सांगतात, अरे तुझ्या मित्राच्या आईची कविता आली. आणि सुनांना सुद्धा, माझी एक सून हे आहे आपली साऊथ इंडियन आहे, दुसरी बंगाली आहे, पण त्यांना सुद्धा त्यातला जर अर्थ समजावून सांगितला ना, तिला तर हिंदी आवडतात, 2-4 मी हिंदी पण लिहिल्या, त्या सुद्धा अगदी सपोर्ट करतात की आई आपली कविता बहुत अच्छी आहे असं. म्हणून आपले कुटुंबीय सुद्धा. तर ह्या 500, आणि सगळ्यात शेवटी विसरायचं तर नाहीच, रसिक. अगो रसिकांना मला 500 प्रयोग बोलतं ठेवलं, गंमत आहे त्यांच्यामुळे. आणि खरं सांगते की काही कोणी दुसरं वेगळं करतं तेव्हा रसिकांचा जर सपोर्ट नाही ना मिळाला तर ती कला बहरत नाही. जर मी काय नाटकीपणा करते किंवा असं सांगते असं जर म्हणाले असते तर मी थांबले असते ना. म्हणजे मी प्रयोग केले नसते की नाही बाबा आपल्याला काय, ते म्हणतात की नाटकच करते, असं नाही, कविता कुठे यायची, असं सुद्धा टीका झालेली आहे. पण तरी सुद्धा रसिकांचं प्रेम असल्याशिवाय, रसिकांनी कवितांचे 500 प्रयोग होणं गंमत नाही. आणि ते केवळ रसिकांच्यामुळे असं होतं असं मला वाटतं. तर इतक्या संमिश्र. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एकपात्री ला पुरस्कार हा बालगंधर्व परिवारातर्फे पुण्याच्या सुरुवातीला नव्हता. ह्या 8-10 वर्षात त्यांना वाटलं की नाही, ही लोक सुद्धा सगळीकडे कार्यक्रम करतात, आणि त्यांनी 8-10 वर्ष केलं. आणि सगळे पुण्या मुंबईच्या लोकांना हा पहिला पुरस्कार आहे जो विदर्भात आला, नागपुरात आला, आणि तोही कवितेसाठी आला. तर त्याचं मला मनापासून समाधान आहे. आणि म्हणूनच मग मी काय केलं माहितीये का, ह्या पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आता अभिव्यक्तीची मेंबर आहे, तर मी दरवर्षी एका म्हणजे तिथे देणगी देणार आणि एका आपल्याकडच्या एकपात्री कलाकाराचा कार्यक्रम मी तिथे दर नोव्हेंबरमध्ये करणार. आत्ताच आपला दीपाली भोंगेचा झाला, आता पुढल्या ह्याच्यापासून. तर आपल्याला जे मिळालं ते पुढच्या इकडे जावं ना, नाही का, आपल्या इथल्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
खूपच सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे स्वातीताई ही. स्वातीताई, त्या कविता ऐकताना माझ्या लक्षात आलं की तुमची कविता आणि बदलता काळ याची तुम्ही सांगड घालता तुमच्या कवितेत. तुमच्या या कविता जनमानसात रुजणाऱ्या असतातच, तसंच जगण्याच्या कविता आहेत, त्यात मिश्किल भाव पण असतो. तुमची इश्य या कवितेला ऐकायला आवडेल आम्हाला. इश्य आता तुला खरंय, मला माझे वडील थोडे मिस्किल स्वभावाचे होते. अर्थात मी त्या फारशा करत नाही आणि त्या छापले जात नाही. अशा थोड्याशा कार्यक्रमांमध्ये मी 15 मिनिटं, माझा तासाभराचा जो कार्यक्रम असतो दिलखुलास नावाचा, त्याच्यामध्ये 10-15 मिनिटाच्या मी मिस्किल कविता सांगते. पण तरी सुद्धा अगं त्याची सुद्धा दखल घेतल्या गेली. पुण्याला एक रंगत संगत प्रतिष्ठान आहे आणि त्यांनी मिस्किल कवितांसाठी, त्यामुळे फारशा लेडीज करतच नाही तो मिस्किल कविता. त्यांनी मला अगदी अहमदाबादहून बोलवून त्यांचा माझा सन्मान केला की बायका खूप कमी करतात मिस्किल कविता आणि तुमच्या मिस्किल असूनही त्यात जगण्याचं सूत्र असतं चांगलं. तर म्हणून त्यांनी मला तिथे बोलवलं. आणि आता मी चिखलीला आमदार महोत्सव झाले बघ, फेब्रुवारी मार्च मध्ये खूप आमदार महोत्सव झाले प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वगैरे. तर आता मी चिखलीला गेले होते आणि तिथे म्हणजे हास्य कवितांचा एक विभाग होता. त्याच्यासाठी मला बोलवलं होतं, टॅक्सी विक्सी करून बोलवलं होतं त्यांनी आणि छान चांगल्या हॉटेलमध्ये ठेवून. तर तिथे पण मी जाऊन आले. अर्थात ही इश्य नावाची कविता सांगते की या भूतलावर अत्यंत अत्यंत सहृदय नवरा असलाच, असण्याची शक्यता शून्य. या भूतलावर अत्यंत सहृदय नवरा असलाच आणि त्याला टक्कल असलंच आणि त्याबद्दल त्याच्या बायकोनी त्याला विचारलंच, तर तो काय उत्तर देईल त्याबद्दलची ही कवयित्री कल्पना. कवितेचं शीर्षक इश्य. काय मेले वाक्प्रचार तरी, लोक न बरळतात काहीतरी, ते जे काय बोलतात ते काय खरं असतं का कधी? काय तर म्हणे खूप पैसे साठले तर माणसाला टक्कल पडतं, खूप पैसे साठले तर माणसाला टक्कल पडतं, किंवा बायको सुंदर असली तर काळजीने नवऱ्याला टक्कल पडतं. मी 3दा आरशात पाहिलं, मी 3दा आरशात पाहिलं ना, एकही सौंदर्याचं लक्षण दिसलं. मी चोरून यांचं पासबुक पण पाहिलं, त्यात काही फारसं डबल नव्हतं ठेवलं. मग मला मेलीला कळेच ना की आमच्या यांना टक्कल कसंच पडलं. शेवटी न राहून मी डायरेक्ट त्यांनाच विचारलं, म्हटलं बघा तुमची बायको सुंदर नाही, तुमच्या खात्यात फारसे पैसे नाहीत, तुम्हाला टक्कल पडण्याचं काही कारणच नाही. सहृदय नवरा म्हणतो नाही, तसं नाही, मला टक्कल पडणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. अगो बाई, आता टकलाचा कसला तो अभिमान. सहृदय नवरा म्हणतो, अगं तू सुंदर आहेस. हट्ट बाई, काय थट्टा सकाळी सकाळी. परत सहृदय नवरा म्हणतो, अगं तू सुंदर आहेस, इकडे या, काही ताप बीप आलाय का बघू द्या, तापात बरळतात लोक, तुम्ही मला सुंदर म्हणताय. सहृदय नवरा म्हणतो, अगं तू सुंदर आहेस मनानी, अगं तू सुंदर आहेस मनानी आणि माझ्या हृदयाचा खजिना समृद्ध आहे तुझ्या प्रेम आणि विश्वासाने. मग सांग, मला टक्कल पडणं स्वाभाविक आहे का नाही? तू सुंदर आहेस मनानी आणि माझ्या हृदयाचा खजिना समृद्ध आहे तुझ्या प्रेम आणि विश्वासाने. मग सांग, मला टक्कल पडणं स्वाभाविक आहे का नाही? कशी बशी म्हणाले इश्य. मला शेवटी असं की मला पदराने तोंड झाकायचं होतं, मला पदराने तोंड झाकायचं होतं. हाती माझ्या पांघरून आलं, जाग आलीन कळलं हे सगळं स्वप्नात घडलं. असं सगळं स्वप्नातच घडतं. खूपच छान. वा, खूपच छान. खूपच सुंदर. सती, तुमचे देश विदेशात कवितांच्या सादरीकरणाचे खूप कार्यक्रम होत असतात. असे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील ना? एखादा इंटरेस्टिंग अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला. आणि काही घेराव कशासाठी घातला तुम्हाला लोकांनी? घेराव बाई तुला कसं कळलं? हो खरं म्हणजे ना, परदेशामध्ये कार्यक्रम सादर करताना खरंच मजा येते आणि खूप लोक हौशीने ते असोशीने ऐकत असतात. म्हणजे कॅनडात असं झालं की तिथे विश्व साहित्य संमेलन होतं, ते बारगळलं होतं आणि मी तिथे गेले होते कारण की मिस्टरांना फार फिरायची हौस.
ते चेंडूचा प्रसंग होता ना, तो अलास्का क्रूजला झालेला होता. तर त्यांना तिथे अलास्का क्रूजला जायचं होतं आणि त्याच वेळी नेमकं कॅनडामध्ये विश्व साहित्य संमेलन होतं, म्हणून आम्ही तिथे गेलो. तर ते विश्व साहित्य संमेलन बारगळलं. पण त्याच्या आधी माझे 2 छोट्या मंडळांमध्ये माझे कार्यक्रम होते, माझ्या मैत्रिणींनी ठेवलेले. तर तिथे झाले वगैरे. आणि तर तिथे पण छान अनुभव की तिथे ते कॅन्सल झाल्यामुळे काय झालं, परिसंवाद कॅन्सल झाले, नंतर चर्चासत्र कॅन्सल झाले, असं पुष्कळ कार्यक्रम. कोणी तिथे आलंच नाही ना. मुंबईतनं जे किंवा भारतातनं जे 52 लोक यायचे होते ती येऊच नाही शकली. आणि मग ते म्हणाले की शो मस्ट गो ऑन. मग त्यांनी मराठी साहित्य संस्कृती संमेलन असं नाव दिलं आणि कार्यक्रम केले. कारण की ही सगळी मुक्ता बर्वे वगैरे नाटकवाली मंडळी वगैरे सगळी तिथे पोहोचलेली होती आणि ऐन वेळेवर ते कॅन्सल कसं करणार ना. ते म्हणाले की तू एकपात्री करते, तुझं नाव आम्हाला कळलंय, की तू करशील का एकपात्री कार्यक्रम. मी कशाला नाही म्हणते, अशा 1000 लोक आपल्याला सहज मिळतात ऐकायला, तर आपण कशाला नाही म्हणणार. आणि 2 ठिकाणी मी केलं. एकपात्री कार्यक्रम ठेवायला किती सोपा असतो, एक माईक द्या झालं, हो की नाही. तर तसं तिथे मग मी कवितांचा कार्यक्रम सादर केला आणि त्याच्यामध्ये बाई ही एक कविता सादर केली. बाकीच्या सगळ्या असतात, स्त्रीवादी असतात आणि सगळ्याच म्हणजे, पण त्याच्यामध्ये एक मिस्किल कविता मी सादर केली. त्याच्यानंतर ती सांगते आधी आणि मग काय झालं ते सांगते. ती कविता होती बंदी. म्हणजे एक काका आहेत आणि एक काकू आहेत. काकूंची नेहमी तक्रार अशी की काकांची काही घरामध्ये मदतच होत नाही कुठल्या घरकामात वगैरे वगैरे. आणि मग काय झालं, काकांनी VRS घेतलं आणि मग त्यांची मदत व्हायला लागली. आणि काका मदत करायला, काय झालं माहिती नाही बाई, काकांनी नंतर काही दिवसांनी ना काकांना किचन मध्ये यायला बंदीच केली. कवितेचं शीर्षक आहे बंदी. VRS घेतल्यानंतर हे म्हणाले तू आता आराम कर. VRS घेतल्यानंतर हे म्हणाले तू आता आराम कर. अगं मी करतो सकाळचा चहा, तू वाच तुझा लाडका पेपर. तर आता काकू कुठे बसतील, काकू अशाच बसतील की काका स्वयंपाकघरातनं दिसले पाहिजे. आणि मग एका हातात चालू आहे त्यांचा पेपर वाचणं काकूंचा आणि एक डोळा काकांवरती. आणि मग अहो ते कालचं दूध आधी वापरा बरं का. परत ते आपल्या वाचतायत, बाई अहो भांड केवढं, गॅस केवढा, थोडं हळू करा, सिम करा. नंतर परत त्या वाचतात, काय कुठताय, अहो आलं कुठून नाही, किसून टाका. परत त्या आपल्या वाचतात, अगं बाई साय काय खाताय, दगडीत जमा करा, तूप कसं व्हायचं. आणि बरं का हातासरशीनं चहाचं भांड घासून टाका, लागतं ना दिवसभरात. हळूहळू यांना सगळं निगुतीनं जमायला लागलं. आणि पुढे तर यांनी नाश्त्याचंही काम स्वतःकडे घेतलं. स्वतःच्या हाताने पाणी सुद्धा न घेणारी स्वारी किचन मध्ये रमायला लागली. अर्थात त्याच माझाच फायदा होता, तक्रारीला काही जागाच नव्हती. शेजार पाजारच्या बायका माझा हेवा करायला लागल्या आणि स्वतःच्या नवऱ्यांना आमच्या यांचं उदाहरण द्यायला लागल्या. एकदा मी अचानक किचन मध्ये गेले हातचा पेपर टाकून, गोळ्या घ्यायच्या होत्या, पाणी घ्यायचं होतं. एकदा अचानक किचन मध्ये मी गेले हातचा पेपर टाकून, तर स्वारी आपली बघत होती खिडकी बाहेर मनापासून. समोरची मिसेस नटोडी शर्मा बघत होती यांच्या डोळ्यात डोळे घालून. मी म्हणाले पुरे झाली मदत, तुम्हाला किचन मध्ये बंदी उद्यापासून, आता हे झालं, पुढचा कार्यक्रम झाला आणि नंतर अगं जेवायची वेळ झाली आणि मला काय नाही, घेराव म्हणजे काय, अगं तो प्रेमळच घेराव होता. त्यांनी काय ग तू म्हणालीस, तर त्या सहजपणे म्हणतात ना, आपण उगीच आहो पुष्कळच करतो, पण त्या काय ग तू म्हणालीस नवऱ्यांना किचन मध्ये बंदी, छे आम्ही नाही तसं करणार, ते म्हणे भारतातल्या बायका करतील, आम्ही ती खिडकी बुजवून टाकू पण नवऱ्याला चहा करायला लावू. तर असे खूप मजेदार अनुभव येतात. ऑस्ट्रेलियाला मी कार्यक्रम करायला गेले, मी म्हंटल ना, तर ही आपली शुभा साठेचं त्या तिघी मधले कार्यक्रम होत, त्याच्यातलं तिने येशूवहिनींचं स्वागत मला करायला दिलं आणि माझी कविता मी कोठडीची सादर केली. आणि नंतर ते म्हणाले की अहो तुमच्या कविता आम्ही खूपदा ऐकल्यात, कसं तर म्हणे आमच्या रेडिओवर आम्ही कधीच्याच लावल्यात. तर मग मला आठवलं की पुण्याला छत्रे सभागृहात माझा एक कार्यक्रम झाला होता 20 वर्षांपूर्वी अगं. आणि त्याच्यामध्ये एक आजीबाई आल्या जोशी म्हणून, त्या म्हणल्या की माझा मुलगा ऑस्ट्रेलियात आहे, मी तुमची कॅसेट घेऊन जाते
आणि माझ्या मुलाला पाठवते. आणि नंतर फोन आला त्यांचा की माझा मुलगा ना हौशी असा रेडिओमध्ये काम करतो आणि त्यांचा 1 तासाभराचा मराठी कार्यक्रम असतो, तर तुमच्याकडे वाजवू देत का तिथे? म्हटलं अहो काय नेकीवर पुष्प, नक्कीच वाजवू द्या. म्हटलं एवढी कुठे, आणि मला कधी, मी कुठे जाणार ऑस्ट्रेलियाला, मी कशाला जाते. पण नाही, मी म्हटलं ना योग असलं की होतं. मी गेले ऑस्ट्रेलियाला आणि तिथल्या लोकांनी ते मला येऊन सांगितलं की तुम्ही ना त्या सुरंगाईकर, आम्हाला माहिती होतं तुमचं, पण आता तुमच्या मिस्किल कविता सांगा, आम्हाला कळलंय की तुम्ही मिस्किल. मग त्यांनी वेळ वाढवला आणि मला 10 मिनिटं दिली आणि या वगैरे मिस्किल कविता तिथे सांगितल्या. असे छान छान अनुभव येतात अशामध्ये. आणि 2-2, 3-3 वर्ष थांबतात. म्हणजे न्यू जर्सीला त्या डॉक्टर घाणेकर आहेत, त्यांनी 12 साली त्यांना कळलं की कवितांचा आपण ठेवू शकतो. त्या 40 वर्षांपासून गणपती बसवतात. त्यांनी मला गणपती उत्सवात बोलवलं आणि त्या म्हणल्या तुला उलटं पडेल, तू कॅलिफोर्नियात ना माझ्याकडे ये, न्यू जर्सीला ये आणि तिथून तू मुंबईला जा, तरच तुला ते सोपं पडेल, परत तू कॅलिफोर्नियात जाऊ नको. आणि तिथे तो कार्यक्रम झाला. काय आयोजन असतं, अथर्व शीर्षका आणि सगळं. आणि तिथे कार्यक्रम करून मी आले तिथल्या गणेशोत्सवात. तर परदेशात खूप आसुशीनी आणि मनापासून ऐकतात लोक, असे अनुभव येतात. किती छान ना. म्हणजे तिची ती कविता ऐकून स्वातीताई हसून पोट दुखलं. मीना, तुला वाटत असेल की आपणच बोलतोय का आपल्या स्वातीताई, तुमच्या कविता सादर करण्याच्या पद्धतीमुळे, सादरीकरणामुळे कितीतरी कविता व्हॉट्सअपवर व्हायरल आणखी ना होतात. पण मग या सगळ्याकडे मागे वळून पाहताना काय वाटतं, कवितेने काय पदरात टाकलंय आपल्या, असं वाटतं? कवितेने मला अगदी म्हणजे भरवून पावले. मी कविता मला सुचल्या काही ओळी सारी त्याचीच ही कृपा, सुचल्या काही ओळी सारी त्याचीच ही कृपा, मिळाली ओळख सामान्य रंगरूपा. मला कधीही वाटलं नाही की आपल्या कविता ऐकल्या जातील ना, आवडतील म्हणून. तर म्हणून ना कवितेने एक ओळख दिली, स्वतःची एक निजखून सापडते ना की आपल्याला हे त्यातल्या त्यात येतंय बरं का, तर तेवढंच करूया. म्हणजे बाकीच्या वाटेकडे जाऊ नका. कदाचित कथा माझ्या फसल्या असत्या, कादंबरी तर नसतीच मी लिहिली कधी, पण जे जमतंय ते जरा बऱ्यापैकी करूया, असं निजखून सापडते. आणि कवितेने मला ना मनकवडं केलं. माझ्या मनाशी तर संवाद साधायला मला शिकवलं, स्वतःशी मैत्री करायला शिकवलं. पण मनकवडं असतं तेव्हा तर आपण दुसऱ्याच्या मनात काय चाललंय तर ते कवितेतून आपण व्यक्त करू शकतो. तर ती खूप छान संधी की इतरांना आपण समजून घेऊ शकतो. आणि असं छान वाटतं की लोकांना आपण समजून घेऊ शकलो तर नक्की चांगलं वाटतं. आणि अगो थोड्या मोठ्यांची शाबासकी मिळते. म्हणजे माझ्या कवितांचं पुस्तक शुभांगी त्यांच्यामुळे आनंद वनामध्ये त्याचं दुसऱ्या आवृत्तीचं हे झालं, प्रकाशन झालं. तर त्यांना माहिती होती, आपल्या साधना त्यांना ही कविता संसारी लोणच्याची, तर त्या म्हणल्या अगं ही संसारी फक्त काय संसाराची नाही आहे, ही तुझी कविता ना कुठल्याही संस्थेला लागू पडेल, कारण की संस्था शेवटी कुटुंबच असतं. तर म्हणे ही अगदी कुठेही, म्हणजे समाजाला, देशाला, एखाद्या कंपनीला, सगळीकडे ही अशी लागू पडू शकते. नंतर मी दिल्लीत गेले तेव्हा मसल साठे आणि जयश्रीताई साठे, त्यांना वेळी फार कौतुक. आणि त्या एक कविता ना मी त्यांच्याकडे त्यांना घ्यायला गेले, त्या म्हणायच्या आज तुझ्या गाडीने जाऊया बरं का. त्या खूप साध्या होत्या. तर मी त्यांच्याकडे गेले आणि त्या म्हणाल बापूसाहेब बसा बसा, ही न खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये जगण्याचं तत्वज्ञान सांगते. आणि म्हणून त्यांनी मला ती एक माझी एक कविता सांगायला लावली. तर त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं होतं की मृत्यूचं भय नको, भान असायला पाहिजे. तर ते त्यांना फार पटला तो विचार. आणि म्हणाले की ऐक तू, त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं होतं की मरणाचं स्मरण असलं तरच वाटतो प्रत्येक क्षण मोलाचा, आयुष्य वाढत नसतं ग, आनंद वाढतो जगण्याचा. आणि अगं असं मी परत नागपूरला आले, जेव्हा परत गेले तर 3 महिन्यांनी मला कळलं की त्या गेल्याच. त्या म्हणल्या स्वाती तू इतकं माझ्या मनातलं सांगते की मृत्यूचं भान पाहिजे, भय नको, घाबरायचं नाही. तर मी आपले सहज लिहून गेले ग, पण कसं कोण त्याला रिस्पॉन्ड करेल आणि असं. तर त्यांच्या तेरवीला मी गेले तर बापूसाहेबांना म्हटलं तुम्हाला माहिती होतं? हो म्हणे 1.5 वर्षापासून तिला आहे कॅन्सर. आम्हाला माहिती होतं, त्यांनी 2दा म्हणून घेतली माझ्याकडनं ही कविता. असं ते होतं. नंतर राम शेवाळकरांनी माझ्या कवितेच्या मागे असं लिहून दिलं, शिवाय शनिवारे म्हणायचे की आत्ताच फार क्लिष्ट आणि दुर्बोध कविता आहेत, त्याच्यापेक्षा तुझ्या कविता या नक्की सोप्या आणि छान आहेत, आशावादी आहेत. तर अशा कवितांची मराठी साहित्याला गरज आहे.
अशा ह्या पण म्हणायच्या, आशा ते पण म्हणायच्या की तुझ्या कवितांमुळे कवितेकडे लोक येतील अगं, कारण की ते कळतात लोकांना, आपल्याला कविता कळते ह्याचा आनंद असतो, तर तो आनंद तू देतेस. तर म्हणूनही तर असं ते एक लोकमत मध्ये मी काव्य कोपरा मला चालवायला मिळालं. शिवाय ईटीव्हीचा साहित्य दरबार अगं मी एकटीच होते, बाकीचे तेच मिस्किलच कवितांचं होतं. मी 7-8 एपिसोड मध्ये 6 कवी आणि मी कवयित्री वेगळी. मग कुठे नगरला, सातारला, नांदेडला, कुठे मी जाऊन आले त्या कवितांसाठी. म्हणजे असं कवितेने मला खूप समृद्ध केलं, एवढं नक्की. ओळखच नाही दिली, जगभर नाव झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बालगंधर्व पुरस्कार, हा एवढा कधीतरी आपल्या घरी बालगंधर्व येतील असं चुकूनही स्वप्नातल्या स्वप्नात पण वाटत नाही, पण ते तसं घडलं. हे सगळं कवितेमुळे. आज तुझ्यामुळे इतर लोकांशी माझी भेट होते, असं हे सगळं कवितेमुळे. तर कविता खूप समृद्ध करते. स्वातीताई, तुम्हाला जाता जाता विचारायला आवडेल की तुमच्या कवितेतून रसिकांना काय द्यायचा प्रयत्न असतो तुमचा? खरं म्हणजे माझ्या कवितेची मी एक टॅगलाईन म्हणते, कविता चांगलं जगण्याच्या. असं मी कार्यक्रमाला कधीतरी म्हणते की काय तुमचं जास्त सांगा तुमच्या याच्याबद्दल, काय तुमचा कवितांचा कार्यक्रम, म्हटलं कविता चांगलं जगण्याची, एवढं मी सांगते. तर मला लोकांना असं, आधी तर रसिकांना मला एवढे अगदी आभाळावर धन्यवादच द्यावेसे वाटतात की त्यांनी मला इतके दिवस बोलतं ठेवलं असं आणि ऐकत राहिले. आता तर व्हॉट्सअपला तर फारच पसरवतात, म्हणजे कुठे टाकून. मी ती दागिन्यांची कविता अगं मी कॅज्युअली कुठेतरी सांगितली, ती तर कुठून फोन येतात की कशी तुमची आहे वगैरे. तर रसिकांना मला असं एवढं सांगायचं वाटतं की चांगलं जगणं शक्य आहे. म्हणजे मी ना दिल्लीत असताना माझ्या एका कवितेचं इंग्रजीत भाषांतर झालं आणि पोएट्री सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या जर्नलमध्ये छापून आलं. तर त्यांना काय वाटलं की मॅडम आपल्याला कळत नाही, आपण भारतातच जगतो, पण तुमचा हा विचारांना खूपच भारतीय. एका कवितेत मी असं म्हटलं होतं की आपण दुःखांना फार कुरवाळतो आणि लाडावतात, ते फोफवतात, घरभर पसरतात, सुखांना येता येत नाही आपल्याकडे. तर मग मी त्यांना म्हटलं की मग एकदम सुख माझ्या दाराशी आली, तेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्हीही यायला माझी काही हरकत नाही. म्हणजे दुःखांचं मी स्वागत केलं होतं आधी, तुम्ही यायला माझी काही हरकत नाही, पण तुम्ही ना एकेकानी आणि हळूहळू या, कारण मला सुखांची सवय नाही, मला सुखांची सवय नाही. अशी एक ती कविता मी लिहिली होती की दुःख आली, अगदी पत्ता शोधत आली, पण शेवटी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती निघून गेली, आणि मग सुख आली. म्हणाली की तू दुर्लक्ष केलंस ना दुःखांकडे, की हे जे महत्वाचं आहे की सुखाने खूप हुरळून जायचं आणि दुःखांमध्ये अगदी रडत बसायचं, हे नाही, तर दुःखांकडे दुर्लक्ष करून सुखांचं स्वागत. तर ही मग त्यांनी ती छापली आणि आपल्याच इथल्या कोणी तर नायरबाई होत्या, त्यांनी त्याचं इंग्लिश भाषांतर केलं आणि नंतर ती तिकडे गेली. तर असं ते होतं की सुख आपल्या आजूबाजूला असतात, त्यांना आपल्या जवळ येऊ द्या, दुःखांना फार कुरवाळत बसू नका, चांगलं जगणं अगदी शक्य आहे, असंच मला कवितेतनं सांगावंसं वाटतं. आणि नंतर माझ्या मैत्रिणी वगैरे असं म्हणतात, तर मी 40 नंतर लिहिलं ना, म्हणजे लाईफ बिगिन्स ॲट 40 म्हणतात, ते माझ्या बाबतीत तरी खरं. आणि तेव्हा तर काही एवढं हे नव्हतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं मोबाईल वगैरे बिलकुल नव्हते. तर मी आता मैत्रिणींना म्हणेन की अगं 40 नंतर आपले छंद जोपासा, आणि आता तर किती सोयी आहे, तुम्ही व्हॉट्सअपला टाकू शकता आपली कला, रांगोळी म्हणा, काहीही जे काय लिहिलं असेल ते आता किती छान आहे ना सगळं, तर ते करत बसा, त्याचा तर आनंद घ्या. खरं सांगते, कविता सुचते तेव्हा मला एक आनंद होतो, कविता छापून येते किंवा सांगायला मिळते तेव्हा दोन आनंद होतात, द्विगुणित होतो म्हणजे. आणि तिसऱ्यांदा जर माझी कविता कोणाला आवडली तर आणखीन मला त्रिगुणित होतो माझा आनंद. असे 3 आनंद मला बरेचदा मिळालेले आहेत. तर रसिकांनी असंच प्रेम माझ्यावर तर करावं, पण नंतर जी लोक येतात ना, काहीतरी वेगळं करायला बघतात, तर त्यांना प्रोत्साहन तर देऊन बघा, सुरुवात तर करून द्या, फार नाही झालं तर ते थांबेल वगैरे, पण एकदम नाविन्याला नाकारू नका. नवीन काही झालं तर त्याचा आस्वादक वृत्ती असू द्या, असं मी म्हणेन. आणि म्हणूनच मी माझा जो पुरस्कार आहे तो माझ्या रसिकांनाच अर्पण केलाय, चोखंदळपणाला. आणि ना माझा जो एकपात्री होता कार्यक्रम, त्याची DVD होती, खूप कार्यक्रम झाले, नंतर मी तो आता युट्यूबवर सगळ्यांसाठी खुला केलाय, की त्या आनंदात या रसिकांच्या मुळे आपण 500 केले ना, मग आता रसिकांसाठी खुलाच करायचं. तर युट्यूबवर माझं चॅनल आहे, त्याच्यामध्ये माझा पूर्ण कार्यक्रम बघायला मिळू शकेल, आणि इतरही काही छोटे 3-3, 4-4 मिनिटाच्या कविता मी टाकलेल्या. तर रसिक तर मायबाप आहेत, रसिकांचे तर खूप खूप आभार. स्वातीताई, कलाकाराची एखादी कलाकृती अशी असते
की ती सर्व सामर्थ्यानिशी प्रकट होत असते, मग ती मास्टरपीसच होऊन जाते. तुमची मास्टरपीस झालेली कविता अनोखी श्रद्धा या कवितेनी समारोप करूया आपण. करूया. मी तर काय मास्टरपीस वगैरे त्याला म्हणत नाही, पण तू म्हणतेस. पण खरं सांगते, याच कवितेसाठी मला ना सई परांजपेंचा फोन आला होता. सई परांज माझ्या मैत्रिणीकडून त्यांनी ते पुस्तक, मी मैत्रिणीला भेट दिलं माझं कवितांचं पुस्तक, सई परांजपेंनी ते विकत घेतलं तिच्याकडनं. ती म्हणाली अहो माझ्या मैत्रिणीने मला दिलंय, तुम्ही घेऊन जा नुसतं. मी नाही घेणार म्हणे, मी कवितांचं म्हणजे काव्यसंग्रह मी पैसे दिल्याशिवाय घेणार. त्या घेऊन गेल्या आणि मला एक छोटासा पुरस्कार होता पुण्यात म्हणून मी गेलेले होते. तर ती ही बाई म्हणजे आपल्या मराठी कविता देश विदेशात छान तऱ्हेने पोहोचवते म्हणून मला एक छोटासा माई देशपांडे पुरस्कार होता. तर मध्ये मला तेव्हा मला फोन आला की मी सई परांजपे बोलतेय आणि मी नाटकं लिहिली आहेत, मी सिनेमे काढलेत. मी म्हटलं अहो नका लाजवू, आम्ही ओळखतो तुम्हाला. तर स्वाती सुरंगळीकर बोलतेय ना, तर म्हणे तुझी कविता माझ्या समोर आहे आणि काय आय विश पॉवर टू युअर एल्बो, फार चित्रदर्शी कविता आहे तुझी वगैरे. आणि ते तिथे थांबलं आणि आपापल्या ठिकाणी गेलो. पण नंतर ना महिन्याभरानी त्यांचा सत्कार होता आणि आपला अजय गंपावर नाही का, त्यांनीच तिथे त्यांची मुलाखत घेतली आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. आणि नंतर मी दुसऱ्या कामासाठी तिथे आले आणि मला कळलं की त्या आहेत. मग मी त्या कार्यक्रमाला गेले आणि त्यांची गाडी आली तशी मी नमस्कार करायला, त्यामुळे हे नमस्कार करायचं रागवतातच त्या नमस्कार केला तर. आणि मग मी म्हटलं की आपण महिन्याभरापूर्वी बोललो ना की तीच मी स्वाती सुरंगळीकर, लगेच मग पाठीवर म्हणाल्या की पिटअप असं वगैरे त्या म्हणाल्या आणि निघून गेल्या. आणि अगं अख्खा कार्यक्रम झाला आणि नंतर त्या काय म्हणतात की मला 2 मिनिटं द्या. पर्स उघडली, पर्स मधून झेरॉक्स केलेली ही माझी अनोखी श्रद्धा ही कविता त्यांनी बाहेर काढली आणि त्या म्हणल्या ती कवयित्री आली आहे बरं का, पण ही मला आवडलेली अत्यंत ही कविता मी तुम्हाला आता सांगते. आणि असं म्हणून त्याने ह्या 5,000 लोकांसमोर ती कविता सांगितली आणि आली म्हटल्यानंतर मी उभं राहून सगळ्यांना वेव केलं वगैरे. नंतर त्यांनी ती कविता सांगितली. तर ती कविता अशी आहे, आपण बघतो की संत तुकारामांची बायको अत्यंत कजाग, तोंडाळ, फटकळ आणि पांडुरंगाला अगं चक्क पांड्या विठ्या काळ्या बिळ्या म्हणायची आणि अगदी अश्रद्ध वाटायची. पण तशी ती नव्हती असं माझं वाचण्यात आलं. आणि मग मला वाटलं की तिच्या स्वभावाचा, तिच्या श्रद्धेचा हा अनोखा पैलू लोकांसमोर यायला पाहिजे. किती वेगळ्या प्रतीची तिची श्रद्धा आणि वेगळ्या ठिकाणी होती. तर कविता अशी आहे, इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा. इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा, सांगते त्या पुढची थोडी वेगळी कथा. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, त्यात 2 कागद त्यांना कमी दिसले. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, त्यात 2 कागद त्यांना कमी दिसले. कुठे गेले असावेत, कुठे गेले असावेत, त्यांनी बायकोला विचारले. ती म्हणली होय होय अम्याच का वटीला ठेवलेत. तुकारामांना कळेच ना, तुकारामांना कळेच ना, रडावे की हसावे या निरक्षर अडाणे बाईला कागदांचे काय काम असावे. तशी ती म्हणली रोज मले पाणी आणा हिरीवर जावं लागते, रोज मले पाणी आणण्या हिरीवर जावं लागते. तिथं पाय घसरून पडली म्हणजे बाबा मले भेव लागते. आणि शेवटी ती म्हणते आणि चुकून माकून पल्लीच, चुकून माकून पल्लीच ते हे कागद धरून ठेवी, चुकून माकून पल्लीच ते हे कागद धरून ठेवीन, अभंगवाणी तरुण जाईन. कशी बुडी, अभंगवाणी तरुणच जाईन अशी बरी बुडी. मला पण खूप आवडली कविता. म्हणून मास्टरपीस असं नाही, पण खरं सांगते ही कविता लिहिल्यानंतर मला खूप मनापासून एक बरं वाटलं की ज्याच्यात मला सादरीकरण करता येतं, ज्याच्यात मला जुना रेफरन्स देता येतो. शिवाय इतकी बदनाम किंवा इतकी अशी ती त्यांची बायको आवराबाई, पण तिचं सुद्धा एक वेगळा मनातला एक हळवा कोपरा मला तो सांगता आला. तर त्याच्यामुळे मनापासून ही मला कविता आवडते आणि ती तू आज मला सांगायला लावलीस, मला बरं वाटलं. आणि या निमित्ताने तुझ्या सगळ्या लोकांशी मला भेटता येईल जेव्हा केव्हा हे. तर तुला हे सुचलं की एक मुलाखत घ्यावी, तर ह्या तुम्हाला दोघींना सुद्धा, तुमचे दोघींचे मी आधीचे एपिसोड्स वगैरे बघितले. खूप मनापासून तुम्ही केव्हापासून मनापासून आणि तेव्हापासून काम करताय. तर खूप छान उपक्रम तुमचा, खूप शुभेच्छा तुम्हाला. वा स्वातीताई, आमच्या कट्ट्यावरच्या कवितांच्या गप्पा, आजच्या कट्ट्यावरच्या गप्पा संपूच नाही असं वाटतंय. तुमच्या आणि तुमच्या कवितांच्या प्रेमातच पडलो आम्ही. तुमच्या कविता ऐकताना जाणवलं की तुमच्या कविता जनमानसात रुजत आहेत.
व्हॉट्सअपवर तर किती कविता तुमच्या व्हायरल होत असतात. खूप भावल्या तुमच्या कविता, अगदी मनात उतरणाऱ्या. तुमच्या आवाजातील गोडवा, आपलेपणा, कवितेतील तरलता मनाला हलकं फुलकं करून जाते. कधी कधी अंतर्मुख करणारी तुमची कविता ही एक पर्वणीच होती आमच्यासाठी. तुमचं नितांत सुंदर सादरीकरण एक सुंदर अनुभूती देऊन गेलं. आजच्या वेगवान आयुष्यातील जे काव्य हरवत चाललंय ते पुन्हा गवसावं हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही आमच्या कट्ट्यावर तुम्हाला आमंत्रित केलं. तुम्ही पण आमच्या विनंतीला मान दिला, आमच्या कट्ट्यावर आलात. तुमच्या कवितांचा दरवळ आमच्या कट्ट्यावर बरेच दिवस दरवळत राहील यात शंका नाही. तुमचे खूप खूप आभार. किती तऱ्हांनी किती अँगल्सनी तुम्ही माझ्याकडे बघितलं आता मला कळलं. बापरे, म्हणजे एवढं सगळं बारीक बारीक बघता. तुमच्या चोखंदळपणाला सलाम आणि खूप धन्यवाद. थँक्यू.